Shit, halo.
असेल डीजी पोपेटा आणि जंक्शन दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी संपर्क करायचा आहे. हॅलो. तर पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. एकूण धावांचं लक्ष्य 51. पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या गेल्या 50. विजयासाठी 51 धावांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर या संघाच्या फलंदाजीचा प्रमुख कणा म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं अर्थातच प्रयेश पाटील आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंडला एक जेन्युइन ऑलराऊंडर अर्थातच एक अष्टपैलू खेळाडू, दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ज्यांना फक्त कळंबोली क्रिकेटच नव्हे तर कळंबोली क्रिकेटच्या बाहेर जाऊन ज्यांना व्यावसायिक दर्जाचं क्रिकेटही गाजवलं अर्थातच सचिन कारवार नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स कॅम्पेनर विक्रम पवार. खरं तर बॅक ऑन ट्रॅक खरं तर असं म्हणावं लागेल, कारण संघामध्ये मागच्या आठवड्यामध्ये या खेळाडूची कुठेतरी कमतरता होती. आज या संघाबरोबर जोडले गेलेत. मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर, या मैदानावरचा सर्वात कंजूस गोलंदाज अर्थातच इकॉनॉमिकली जर का आपण पाहिलं तर विक्रम पवार. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा लो राहताना निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर हा उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू होता जो मिड विकेटला लपेटण्याचा प्रयत्न केला आणि सचिन कारवारनं लागलीच ओळखलं. त्यानं सांगितलं की चेंडूच्या मेरिट प्रमाणे जर का मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी झाली तर या धावांचा यशस्वी पाठलाग होऊ शकतो. मागच्या सामन्यामध्ये 60 धावांचा यशस्वी पाठलाग परेश 11 संघानं केला आणि या स्पर्धेमध्ये आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत असताना या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झाला. यावेळेला पॅड लाईनवरती थोडासा दिशा भरकटलेत. खरं तर यॉर्क करण्याचा प्रयत्न होता परंतु दिशेवरचं नियंत्रण गमावलं. थोडंसं लेगस्टिकवरती बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न होता. मनगडाच्या साह्यानं केवळ सिंगलमध्ये या ठिकाणी डील करत असताना प्रयेशला ठाऊक आहे. खरं तर क्रिकेट म्हटलं आपल्या विकेटची महत्त्व ओळखणं गरजेचं आहे. आपल्या विकेटची जर का तुम्ही विकेट मैदानावरती उभा राहिला 4 षटकांचा हा सामना आहे, त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत जर का तुम्ही उभा राहिलात तर संघाचा विजय हा सुनिश्चित करू शकता. आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये मैदानावरती वेळ देणं गरजेचं आहे, कारण जर का तुम्ही मैदानावरती वेळ दिलात तर वेळ तुमची साथ देतो आणि सामना कितीही फसलेला असू द्यात तो आत्मविश्वास जर का तुमच्या खेळीमध्ये असेल तर विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करताना नेहमीच तुमचा संघ पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. थोडासा संत गतीनं खेळ पुढे सरकत असताना प्रथमच या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवरती हे चांगलं बॅटल असणार आहे, कारण एकीकडे जर का आपण पाहिलं तर दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणजेच सचिन कारवार ऑन स्ट्राईक आणि त्याच्या विरोधामध्ये मात्र एक एक्सपिरियन्स गोलंदाज, इकॉनॉमिकली गोलंदाजी करण्यासाठी का मला ओळखलं जातं. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंचा त्यांनी मारा केलाय, 2 चेंडू निर्धाव फेकलेत आणि केवळ 21 स्वरूपाची धाव आली आहे. म्हणजे या षटकाचा विचार केला तर एकूण चेंडू झाले 3 आणि धावा मात्र धावफलकावरती आल्या त्या फक्त आणि फक्त 1. परंतु सचिन यावेळेला थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न पिच झाल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू लो राहतोय. सबमरीन पद्धतीची ही डिलिव्हरी होती आणि त्यातल्या त्यात जर का आपण पाहिलं तर गोलंदाजांना ॲडव्हान्टेज म्हणावं लागेल, कारण पुन्हा एकदा पावसाच्या सरी खरं तर या श्रावण सरी आहे, श्रावणाची चाहूल लागली आहे आणि श्रावण सरी ज्या वेळेला कोसळतात त्यावेळेला मात्र गोलंदाजांना थोडासा ॲडव्हान्टेज आपल्याला निश्चितच पाहायला मिळतो. यावेळेला उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू होता, शेवटपर्यंत चेंडू पाहिला. वेट अँड वॉचचं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाही आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी करणं, इकॉनॉमिकली गोलंदाजी करणं, या मैदानावरच्या सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजामध्ये ज्या गोलंदाजाचं नाव घेतलं जातं ते विक्रम पवार यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. या षटकातील जवळपास हा 3रा निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4था निर्धाव चेंडू. येस, षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फक्त आणि फक्त 2.
ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र या गोलंदाजांना मिळवून दिली आहे. मागच्या आठवड्यामध्ये या गोलंदाजाची कमतरता, परंतु संघनायकानं पहा लागलीच या खेळाडूला इमिजिएटली संघामध्ये स्थान दिलं नाहीये, तर गोलंदाजीची धुरा देखील या गोलंदाजाच्या खांद्यांवर दिली. पहिल्या षटकाचा खेळ संपला, येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 49 धावांची गरज. 18 चेंडू 49 धावा. मागील सामन्यामध्ये 12-41चं समीकरण आपण पाहिलं होतं आणि शेवटच्या चेंडूवरती त्या धावांचा यशस्वी पाठलाग झाला होता. त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण नेहमी आशावादी राहणं गरजेचं आहे. मनगटी ताकदीवरती जर का तुमचा विश्वास असेल तर मात्र अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटमध्ये. अजूनही 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीमध्ये कोणता बदल केला जाणार, कारण एका गोलंदाजाला टार्गेट करणं ही रणनीती आपण या मैदानावरती नेहमीच पाहिली आहे. आणि खास करून आर्यन संघाचा जर का आपण विचार केला तर आर्यन संघाच्या चमूमध्ये त्या संघाचा तारणहार ठरणारा खेळाडू अर्थातच निखिल कडके आपल्याला थोड्याच वेळात अर्थातच तिसऱ्या क्रमांकावरती, कदाचित तिसऱ्या क्रमांकावरती तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बरेचसे विकल्प या संघामध्ये देखील आहेत. रितेश सारखा खेळाडू आहे, आयुष सारखा जेन्युअन ऑलराऊंडर या संघामध्ये आहे, प्रयश स्वतः मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि सचिन कारवार. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. पुढील सामन्याचा टॉस अर्थातच जंक्शन विरुद्ध डीजी पोपेटा. तर जंक्शन संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. डीजी पोपेटा यावेळेला हा लोअर फुलटॉसचा चेंडू होता, थोडंसं फंबल आणि एकेरीला पुन्हा एकदा दुहेरीमध्ये परावर्तित केला आहे. पहा पहिल्या षटकामध्ये आलेला जो मानसिक दडपण होतं, या दडपणामधून अद्यापही सावरलेला सचिन कारवार पाहायला मिळत नाहीये. तब्बल 2 चेंडू त्यानं या ठिकाणी निर्धाव फेकलेत, त्यामुळे थोडासा मानसिक दडपण जरूर आहे. चला टॉस या ठिकाणी केला जाईल. यस, विराट देखील आपल्या समय जुळले गेलेत, परंतु सचिन यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. खरं तर बॅटच्या टोएंडला चेंडू हिट केला, त्यामुळे या ठिकाणी केवळ एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. तर पुढील सामन्याचा टॉस इथे केला जाईल. दोनही युवा संघनायक आता मात्र एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. खरं तर युवकांचा खेळ म्हणून पावसाळी रबर बॉल क्रिकेट, कळंबोलीचं क्रिकेट म्हटलं जातं, कारण याच फॉर्मॅटमधून टेनिस क्रिकेटसाठी नवीन टॅलेंट दरवर्षी आपल्याला मिळतं आणि तेच टॅलेंट KPL मध्ये देखील आपला कलागुण दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं. सुहास करे यांच्याकडून देखील पारितोषिक आलं. खरं तर ही स्पर्धा एन्जॉय करतायत, थोडंसं इंजर्ड आहेत, इंजरीशी झुजत आहेत आणि त्यामुळेच कदाचित प्रत्येक वेळेला आपण हे मेसेजेस जरूर पाहतोय, परंतु इथे मात्र प्रयश फार काळ या खेळाडूला शांत ठेवणं कठीण आहे. यावेळेला चेंडू त्याच्या रडारमध्ये सापडलाय, फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेखा पार. 6 धावांसाठी प्रयशच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. सुहास करे याच्याकडून सुवर्ण संधी आहे बॅटर सचिन कारवारसाठी. खरं तर दोनही खूप चांगले स्नेही मित्र आहेत आणि सुहास करे देखील घर बसल्या PTC लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेजही पाहतात आणि सचिन कारवारसाठी ही सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आपण चर्चा करत होतो सुहास करे या वर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण मिस करणार आहोत, परंतु क्रिकेट या खेळाबद्दल त्याचं असणारं प्रेम, कारण 2 दिवसांपूर्वीच जर का आपण पाहिलं तर शस्त्रक्रिया झाली आहे, सर्जरी झाली आहे आणि तरी देखील तो या स्पर्धा यूट्यूब चॅनल पनवेल टेनिस क्रिकेट.in अर्थात PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धा पाहतोय, एन्जॉय करतोय. हे क्रिकेटबद्दलचं असणारं प्रेम आहे आणि हे एक सच्चा क्रिकेट खेळाडू असतो ना, एक सच्चा क्रिकेट प्रेमी असतो ना, तोच या सर्व गोष्टी करतो. तर धन्यवाद सुहास, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. षटकार आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास जरूर बळावलाय, परंतु सामना थोडासा संत गतीने मैदानावर पाहायला मिळतोय. धावा फक्त 11 आहेत, विजयासाठी लक्ष गाठायचं 51 धावांचं. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, बॉटम एजला चेंडू लागतोय, डिस्टन्स फारसं कव्हर होत नाहीये. इनर एज घेत केवळ चेंडू जातोय यष्ट्यांच्या पाठीमागे. यष्टी रक्षक वेगानं चेंडूवरती झेपावतोय, सिंगल आली आहे, पण गोलंदाजही म्हणत असतील की आता सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. धावा धावफलकावरती 12 रन्स ऑन द बोर्ड. कदाचित बॅट बदलण्याचा निर्णय. 13 चेंडू 39 धावांची आवश्यकता अजूनही हा सामना जिंकण्याकरता. म्हणजेच या चेंडूवरती जर का मोठा फटका आला
तर कुठेतरी मी म्हणेन की दिलासा मिळेल, एक नवसंजीवनी मिळेल, एक नवीन ऊर्जा मिळेल आर्यन संघाला. आयोजनाचा भार आर्यन संघाच्या खांद्यांवरती हे सर्व युवा आयोजक आहेत. आयोजनाची एकीकडे जबाबदारी असताना दुसरीकडे मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मही करायचा आहे. त्यामुळे आज दुहेरी भूमिका असणार आहे, आज चॅलेंज असणार आहे आर्यन्स ग्रुपला पूर्ण. परंतु गोलंदाज यावेळेला मात्र फुल टॉस होता, बैठकी फटका लगावलाय, चेंडूचा अचूक अंदाज घेतला आणि ज्याचा आपण उल्लेख केला की नवसंजीवनी देणारा सचिन कारवारच्या बॅटमधून येतोय एक कलात्मक स्ट्रोक षटकार. मलिकनं आतापर्यंत खूप नियंत्रित मारा केला होता, परंतु सुटल्याला झेल. पण सचिन कारवार एक असा खेळाडू आहे की जर का त्याला तुम्ही संधी द्याल तर त्या संधीचं तो सोनं करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाहीये. ही गुणवत्ता आहे या खेळाडूची. मागच्या चेंडूवरती जर का आपण पाहिलं तर झेल सुटला, 2 धावा मिळाल्या आणि तिथून त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार सर्व काही सांगून जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय, 9च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्यात. 18 उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे 33 धावांची. पण निखिल कडके द मॅन इन फॉर्म यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गेलाय. प्रयत्न बॅट बदलण्याचा निर्णय घेतलाय, थोडासा एक्सलरेट करण्याचा प्रयत्न असेल. मी सुरुवातीला म्हटलं की बॅटिंग ऑर्डरचा जर आपण विचार केला तर खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. युवा खेळाडू त्याचबरोबर एक्सपिरियन्स खेळाडू यांचं खूप चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. निखिल कडके देखील मागील काही वर्ष कळंबोली क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करतोय आणि असा खेळाडू जर का सुरक्षित चंबूमध्ये साबूत असेल तर मैदानावरच्या खेळाडूंना एक होप्स असतात, एक विश्वास असतो की इथून आपण जर का चांगली खेळी जरी साकारू शकलं नाही तरी खाली एक असा खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये येताच सामन्याचं समीकरण बदलू शकतो. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. अजूनही 12 चेंडू 33 धावा, सामना इक्वली बॅलन्स आहे. कारण समोरच्या संघाचा जर का आपण विचार केला तर हाही ताकदवर संघ आहे. डीजी माऊली मैत्री संघ, एक चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. विशाल सारखा खेळाडू या संघामध्ये आहे, परंतु अद्याप जर का पाहिलं तर त्याचा वापर या वर्षीच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला नाही आहे. इथे मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, लाईन खराब होती आणि त्याचा खरपूस समाचार प्रयशच्या बॅट मधून येतोय. या इनिंग मधला दुसरा षटकार. बॅट बदलली, जणू नशीबच बदललंय की काय. अखूट टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. विकास आहेत गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय. 12-33चं समीकरण होतं पहिल्या चेंडूवरती. एखाद्या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर ज्या वेळेला षटकार येतो ना त्यावेळेला थोडंसं मानसिक दडपण असतं. उर्वरित 5 चेंडू तो सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न करतो, तो स्वतःला बचावण्याचा प्रयत्न करतो आणि याचाच फायदा प्रयश घेण्याचा निश्चितच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल. तो माणूस त्याच्या निश्चितच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये असेल आणि त्याला ठाऊक आहे 12-33 मैदानावरती शक्य आहेत. त्याकरता एका गोलंदाजाला टार्गेट करणं गरजेचं आहे आणि आता जणू गेअर शिफ्ट केली आहेत, जणू टॉप गिअर मध्येच तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. 2 षटकार 1 चौकार. यावेळेला 4 धावांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 28. अगदी वैभव सूर्यवंशीनं ज्यावेळेला इंग्लंडमध्ये आपल्या भारतीय संघातून खेळण्याची म्हणजेच क्रिकेटिंग करिअरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला, अगदी याच लाईनचा याच लेनचा आणि अशाच प्रकारचा फटका त्यानं खेळला ज्यावरती 6 धावा आल्या आणि तो फटका त्यानं जगातल्या सर्वात फास्टेस्ट बॉलरवरती खेळला. हेही तितकंच महत्वाचं आणि अगदी त्याचीच आठवण करून देणारा हा फटका इथे प्रयशच्या बॅटमधून यावेळेला 6 नव्हे 4 जरूर मिळाल्यात. परंतु आत्मविश्वास जो गमावला होता पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला अवघ्या 2 धावा आल्या, खरं तर विक्रम पवारला सुरुवातीला वापरणे ही रणनीती कुठेतरी अंगलट आल्याची. कारण एक असा गोलंदाज आहे की जो शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 धावा रोखण्याची धमकही आहे आणि ती गोलंदाजी त्यानं पहिल्या षटकामध्ये केली. परंतु कदाचित संघनायकानं एक निर्णय जो घेतला, विक्रम पवार यांना पहिलं षटक हाताळण्याची संधी दिली, तिथे दबाव बनवला खरा, परंतु त्यानंतर हे विसरलं की येणाऱ्या 3 षटकांमध्ये या धावांचा पाठलाग करण्याची क्षमता या संघामध्ये आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. गेम सिच्युएशन तुम्हाला समजणं गरजेचं आहे. मैदानाचं एकंदर अंदाज तुम्हाला घेणं गरजेचं आहे. प्रयशचा जर का विचार केला तर जरी लेफ्ट हँडेड बॅटर असला तरी या मैदानावरती सर्वाधिक लांबलचक षटकार मारण्याचा क्षमता या खेळाडूमध्ये जरूर पाहायला मिळते. आणि सचिन कारवार याच्याकडे ताकदपेक्षा टायमिंग हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि ते त्याने मागच्या षटकारानं दर्शवून दिला आहे. थोडासा दबाव आहे,
यावेळेला वाईड आणि +1 अशा एकूण 2 धावाही आल्या आहेत. इथेही लाईन फायरची चांगली नाही आहे. होय, पंच सांगतायत इट्स अ वाईड बॉल. लगातारचा हा दुसरा अवांतर चेंडू आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेला मोठा फटका येतो, गोलंदाज थोडासा बचावात्मक पावित्र्य घेतो, एका सेफ झोनमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो आणि तोच प्रयत्न इथे विकास करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटीचा बॉटम एज लागला आहे. आज टायमिंग तितकंसं प्रॉपर याही फटक्यामध्ये पाहायला मिळालं नाहीये, परंतु ज्या लयमध्ये प्रयश मैदानाच्या आतमध्ये खेळी करतोय, पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आहे. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आलाय. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा धाव फलकावरती 32 धावा, 51चं लक्ष, म्हणजे अजून एक 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. अजूनही जर का आपण पाहिलं तर सामना इक्वली बॅलन्स आहे, कारण या षटकातील 3 चेंडू बरंचसं काही सांगून जातील आणि शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाणार याकडे देखील लक्ष तमाम क्रीडा रसिकांचं जरूर असेल, परंतु नाहीये. यावेळेला चांगलं कमबॅक आहे विकासचं. पण गोलंदाजानं आपल्या स्ट्रेंथवरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आपली क्षमता काय, आपल्या गोलंदाजीची नक्की ताकद काय. एका सेफ झोनमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला फलंदाज नेहमीच हवी होताना आपल्याला पाहायला मिळतात. 9-19चं समीकरण होतं, एक चेंडू डॉट आलाय त्यामुळे 8-19. त्यामुळे सचिननं कदाचित हे सांगितलं असेल की या 2 मध्ये किमान 1 जर का आला तर सामना आपल्या आवाक्यामध्ये असेल. पावसाच्या पडत्या धारा आणि त्यामध्ये खेळला जाणारा क्रिकेट, एक सुंदर दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं. यावेळेला चेंडू लो राहिला आहे. टप्पा पडल्यानंतर फारसा उसळी चेंडूला घेतली नाही आहे, यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि बॅटर प्रयशला मात्र परतावं लागतंय. पहिली विकेट इथे गमावली जाते, पहिला फलंदाज गमावला आहे, परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे गोलंदाजानं कमबॅक खूप चांगलं केलंय. 2 चेंडू आणि लगातार 2 डॉट बॉल, त्यामध्ये 1 विकेट. सामन्यातला पुन्हा एकदा बॅलन्स करण्याचा प्रयत्न तो करतोय. अजून येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी, 19 धावांची गरज. आता निखिल मैदानाच्या आतमध्ये आलाय. निखिल ज्या लयमध्ये बॅटिंग करतोय, पहिल्या 2ही टुर्नामेंट, पहिल्या 2ही स्पर्धांमध्ये या खेळाडूची बॅट खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये परतले. मी म्हणेन कडके बंधूंसाठी यावर्षीचं क्रिकेट हंगाम विशेष फलदायी ठरले, कारण परेश कडके जर का आपण विचार केला तर चिरल्याच्या मैदानावरती त्या खेळाडूनं स्वप्नवत, जे स्वप्न असतं प्रत्येक क्रिकेट खेळाडूचं, ते त्याचं स्वप्न पूर्ण झालं. स्वप्नपूर्ती करणारी ती स्पर्धा त्याच्यासाठी ठरली आणि आपल्या क्रिकेटिंग करिअरमधली पहिली वहिली 4 व्हीलर बाईक त्यानं जिंकली आणि कार, माफ करा, 4 व्हीलर कार त्यानं जिंकली. आणि हा जो कळंबोली क्रिकेटचा इतिहास आपण पाहिला की बायकरमॅन कळंबोली क्रिकेटनं सर्वाधिक दिलेत, परंतु त्यामध्ये आता कार जिंकणारा, अर्थातच 4 व्हीलर जिंकणारा खेळाडूही कळंबोलीनं दिलाय असं आपण गर्वाने सांगू. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. शेवटचं बॉलर तर विकास शेवटचं चेंडू या षटकातील हाताळण्यासाठी सज्ज झालाय, परंतु द मॅन इन फॉर्म यावेळेला मैदानाच्या आतमध्ये निखिल आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 33 आहे. हार्दिक पांड्याचा खरं तर खूप मोठा चाहता वर्ग आहे कळंबोली क्रिकेटमध्ये आणि त्यापैकीच एक. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जरूर होता, परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी होईल. सचिन डेंजर एंडकडे आहे आणि 2 धावा या ठिकाणी निश्चितच कंप्लीट केल्या जातात. मागच्या आठवड्यामध्ये 6-21चं समीकरण होतं, निखिल स्ट्रायकिंग एंडवरती होता आणि त्याने तो सामना फिनिश केला होता. यावेळेला समीकरण आता असणार आहे, येणारे 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 17 धावांची गरज. 6-17चं समीकरण पहा. यावेळेला तुमच्याकडे एक असा गोलंदाज असणं गरजेचं होतं ज्याचं नाव विक्रम पवार आहे, परंतु त्या पर्यायाला तुम्ही पहिल्या षटकामध्ये वापरलाय. त्यामुळे आता तुम्हाला एक नवीन विकल्प, एक नवीन पर्याय शोधावा लागेल. 6 चेंडू 17 धावा, 70 रिक्वायर्ड फ्रॉम लास्ट 6 बॉल. चला, पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी निश्चितच झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय डीजी पोपेटा आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना आपल्याला जंक्शन संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर 6-17चं हे समीकरण आहे. सचिन आतापर्यंत शांत खेळी त्याची बॅटमधून पाहायला मिळाली. जरूर एक षटकार आला, परंतु षटकारानंतर
डॉट बॉल पर्सेंटेज जर पाहिलं तर सचिनचे या इनिंगमध्ये सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे ज्यावेळेला चेंडू कनेक्ट झालाय त्यावेळेला धावा आल्यात, परंतु ज्यावेळेला चेंडू कनेक्ट झाला नाही आहे त्यावेळेला डॉट बॉल पर्सेंटेज हे सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे टायमिंग आज फारसं त्याला साधता आलेलं नाही आहे, परंतु एक असा धाटणीचा खेळाडू आहे की जो सामन्याची कंडिशन ओळखतो, सामन्याचे सिच्युएशन ओळखतो. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न पुन्हा एकदा सचिन डेंजर एंडकडे आहे आणि कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट. काय धावलाय मैदानाच्या आतमध्ये, मी म्हणेन जीवाच्या अक्कांतानं त्यानं ही दुसरी धावही पूर्ण केली आहे. हे डेडिकेशन, हे समर्पण, स्वतःवरती असणारा विश्वास तुम्हाला या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतो. आणि क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे अथक परिश्रम असणं गरजेचं आहे, जिद्द चिकाटी असणं गरजेचं आहे. आणि ती जिद्द चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दाखवताना सचिन कारवार जरी मोठे फटके माझ्या बॅटमधून येत नसले तरी एकेरी दुहेरी धावानंही मी सामना जिंकवू शकतो, जणू हा आत्मविश्वास त्यानं मैदानावर दाखवलाय. यावेळेला हात खुले करण्याची संधी भेरकावून दिलाय, लॉंग ऑफ सीमा रेखेच्या पलीकडे 6 धावांकरता सचिनच्या बॅटमधून षटकार. दुसरी धाव घेण्याचा जो धाडस इथे दाखवला गेला 2 धावेनं, एकतर एका धावेचा ऍडव्हान्टेज संघाला मिळाला, त्यातही सचिनला स्ट्राईक करण्याची संधी मिळाली. निखिल जरी फॉर्म मध्ये असला तरी अशा सिच्युएशन मध्ये सचिन कारवार एक चांगला आणि उपयुक्त पर्याय असू शकतो. समीकरण बदलता येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. विशाल ढोले अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी. खरं तर पहिल्या षटकामध्ये जो दबाव बनवला होता याच कारणास्तव हा सामना जर का आपण पाहिलं तर शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण पहिल्या षटकामध्ये जर का विक्रम पवार महागडे ठरले असते, 8, 10 किंवा 12 धावांचं जर का षटक आलं असतं, कारण टेनिस क्रिकेटमध्ये आपण 8, 9, 10 धावांचं षटक एक चांगलं षटक मानतो आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये 12 धावांपर्यंतचं षटक एक चांगलं षटक मानलं जातं. परंतु तिथे विक्रम पवार यांनी 2च धावांचं षटक हाताळलं, त्यामुळे जो ॲडव्हान्टेज आहे शेवटच्या षटकापर्यंत हा सामना आलाय. परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज. निश्चितच या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर दोनही खेळाडू एकमेकांचे चांगले खेळ ओळखतात, दोघांनाही उणे दुणे ठाऊक आहेत. त्यामुळे विशाल ढोलेही कमबॅक करू शकतो, असं नाहीये की हा सामना पूर्णपणे गमावलाय. कारण अजूनही सामन्यामध्ये बरंचसं काही येणं बाकी आहे, परंतु नाही, ही लाईन तुम्हाला टाकता येणार नाही आहे. कमालीचं टायमिंग आहे, इनसाइड आउटचा फटका, बॉडीचा बॅलन्स आणि कलात्मकता या फटक्यामध्ये 6 धावांकरता. थोडस हवा जास्त दिली गेली, फ्लायटेड चेंडू केला आणि हात खुले करण्याची संधी मिळाली. एकूणच जर का पाहिलं तर या षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय, धावा धावफलकावरती आल्यात 48-51चं लक्ष आहे. येणारे 2 चेंडू आणि आता 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. खरं तर विशाल ढोले कमबॅक करू शकतो, या गोलंदाजाकडे देखील एक्सपिरियन्स आहे. परंतु अंतिम षटक हाताळत असताना मोठमोठ्या गोलंदाजांची भांबेरी उडवणारी बॅटिंग सचिननं नेहमीच या मैदानावरती केली आहे, आश्वस्त केलंय त्यानं आपल्या संघाला. परंतु क्रिकेट आहे, अजूनही 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. परंतु इथे मात्र एखादी गोफण फिरवावी त्या प्रकारचा फटका, हेलिकॉप्टर स्कूप आणि सचिनच्या बॅट मधून येतोय विजयी षटकार. हा सामना मात्र या ठिकाणी फिनिश केलाय आणि तब्बल षटकारांची संख्या जर का आपण पाहिली तर सुरुवातीला पहिली 2 षटकं शांत, परंतु त्यानंतर मात्र 4 षटकारांची आतषबाजी करत सचिन कारवार ठरतोय या सामन्याचा मॅच, ज्याच्या बॅटमधून आल्या नाबाद 31 धावा, 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले. एक मिळालेलं जे जीवनदान आहे ते प्रतिस्पर्धी संघाला किती घातक ठरलंय याची प्रचिती देणारी ही इनिंग. तर सामना या ठिकाणी संपलाय. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आर्यन स्पोर्ट्स क्लब कळंबोली आयोजित कैलासवासी पारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि जसा खेळाचा पूर्वार्ध होईल सुरू, या पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया